महापुराचे संकट रोखण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवावा आणि उच्चस्तरीय समिती नेमावी, केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी। संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान चालू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे। अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणं आवश्यक आहे। तसेच संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटकमधील जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यात समन्वय ठेवावा, अशी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार CR पाटील यांच्याकडे केली। त्याबद्दलचे पत्र खासदार महाडिक यांनी नामदार पाटील यांच्याकडे नवी दिल्लीमध्ये सुपूर्द केले। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर स्वयंचलित दरवाजे खुले होतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे संकट गंभीर बनते। अशावेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग केला तरच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची फूट कमी होते। महापुराचे संकट टाळण्यासाठी आणि जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे। त्यासाठी अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवणे आणि उच्चस्तरीय समिती नेमून तात्काळ करावयाच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी निवेदनात नमूद केले आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार CR पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची गांभीर्याने नोंद घेतली असून पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे संकट रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलले जातील असे अभिवचन दिले आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।